नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 6 तास रांगेत थांबूनही पनवेलमध्ये गॅस सिलेंडर मिळेना। पनवेल शहरात 2 ते 3 दिवसापासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठा कमी झाल्याने नागरिकांना सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। गॅस सिलेंडर पुरवठा मर्यादित असल्याने नागरिकांना 5 ते 6 तासांपर्यंत रांगेत उभे राहूनही गॅस सिलेंडर मिळेल याची खात्री नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पनवेल परिसरातील गॅस एजन्सीमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते। अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही निराश होऊन घरी परतावे लागत आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपात इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा चुलीचा पर्याय स्वीकारला आहे। स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतोय। दिवसभर गॅस एजन्सीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत। 2 दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी भटकंती करतो आहे। बुकिंग केल्यानंतर 10 दिवसांचा अवधी सांगितला जात आहे। गॅस संपल्यास कुटुंबाला उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ शकते, असे विनोद पवार यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पनवेल।